विचार नाही करा तिने दाखल पण नाही, इथलं मोठं खरं तिने काय विचार करा. ती लाडकोणी होती, लाडना पडून आधी. अशीच रडशी का तू येडीन गत? काय येडी होईत अशी? त्या पोऱ्याना विचार करशी का नाही? काय अपुरं पडलं होतं तिले, त्या पोलिसशी राहणार. आम्हीच रिपोर्ट लिखी गेलो. त्या पोलिस उन्हात ना आता देखा ना तुम्ही मला काय धक्की राहणार. मी माझी इज्जत ना कचरा करावी म्हणाला, म्हणजे इज्जती की आहे पोरणी कशी करू मला सांगितली ती नाकान मा मी लग्न लाई दे तू गंदुन्या मावी रांतना. दम ना पप्यानी माय इथलं नको रडू ना. मी ती टगवा कालवाला आज दमदर जरास. एक साय रडी 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 त्या डोळ्या पोट टाकशी का तू आते? तिने ते काय परवानी करे आपली वाली. तू त्या आमनाकडे देख, तो पोऱ्या शे मी शे शिलगुते नातील तर ती. त्या पोलीस बी घेत ना म्हणा निसता व्यास कधी पोलीस दकात नाही म्हणे आता दादा मा पोलीस बी उन्हात ऐराणी काय तो खाती दाबीन मला नाकान मा सांगती तिने मी दुमतून करी दे तू गंदुऱ्या मा विरांतवीन हिने काय म्हणा तोंडले काय लाय. अक्का आता या जरासं बाई बरं साहेब बिचारी मावली किती तिला बोला आल जातू घर तिथला माको या पोलीस को कातात माय वाटते पोलीस उन्हात देईन काय करत नाही पोरणी असं काय धोका दिदा. इथली लाड कोणी मोठी करी आणि पोरणी सोबणी बी नाही असं. अक्का येईल समाया तुम्ही जराशी तिनं डोळ्याले म्हणजे कंडजनी शे डायरेक्ट आज सुचले कंडजनी तिने रडी 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 त्या डोळ्या आणि ती बटी बोमरा भूत वेगी. अहो तुम्ही इकडे बघा, पोरींवर लक्ष देत नाही आणि मग पोलीस आले की तुम्हाला शरम वाटते. हा आपले मुलं मुली कुठं जात आहे कुठे येत आहे कळत नाही तुम्हाला? बोला दादा ते तुम्ही बोलशातच ना, काय करा ना ते नाही समज ना. आमले काय हाऊस थोडी होती. मुलावाल्यांनी रिपोर्ट लिहिलाय आणि त्यांनी लग्नही पहिले करून घेतलंय. आता मुलगी तिथं राहू शकते नांदू शकते. तुम्ही तिथं काही बोलू शकत नाही कारण की तुमची मुलगी 19 वर्षाची आहे. कायदेसर त्यांनी कोर्ट मॅरेज केलेलं आहे. हो माय बाई लगीन बी करलेली नाही आखो. हो लग्न झालंय त्यांचं. ओ म्हणे माय ओ काय पचल पोरणी नाही बाई मग काय दगा दिदा हो माय गरीब माय बापले. तिने ना 12 वतात लग्न करते आला पाहिजे होतं. तुम नवी बोलता शिकाळाना चाले बी 5 मागून का 50 मागून राहतस काय का वय ना प्रत्येक गोष्ट थोडीशी ध्यान देणी पडस बी तुला बी काय बोलाना राग नको येऊ देऊ दादा. तशी वाटेच नाही ना का काहीच वाटे नाही ना तसं तुमले कशी समजाडून कशी सांगू मी तशी काहीच नाही वाटे ना. ना कान मा सांगितली ती माय बापले गणवी रांधत दुनिया मा कर देतात लगीन तुमतून कर तसं जाते तसं माहिती पडणं का त्याच पोऱ्यानं सांगे टोकी देतस लगीन चेवच्या वाहन वाटणी. यांना घ्यायचं का पोलीस स्टेशनात? काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही गरीब लोक आहे आम्ही काय म्हणसू दादा, आमले सुद्धा मराठी बोलता येत नाही ते आम्ही काय म्हणसू. करली द लगीन ते करली द कोण डोकालता आंदी राहू द्या नांदी त्यान घर जाऊ द्या. किती लाज नाही मरेल व अक्का जरासा विचार करा नि वा अक्का. देख ना बीन ती सदानी पोर UPSC नी परीक्षा दिराणी अशी जास ना त्यात तर तोंड सुद्धा करत नाही ती पोर नि राहणं कसं साधं सिंपल. वंडी ते तिने जराशी पडत नाही पंजाबी ड्रेस घाल असते अशी वंडी पंगरी पुंगरीत जास. एसटी वरच जाई एसटी वरची कोणी गाडीवर नाही गोडीवर नाही काहीच नाही अशी पोरेसी मजा आल बी नाही तीन जोडे कशी पोरशे सदानी आमचं सदा मा ठिकाणा आणि बायको मा ठिकाणा आणि मग तसं सीधं बोलता सुद्धा येत नाही. आणि तुम्ही नेवडा नेऊन एकटा आणि तिने म्हणजे धोका दिला आपण खरंच. करली द लगीन ते करली द ना मग काय नाही पोलीस स्टेशन मा आमनं इसनी काय काम आहे तडी. आम्ही काय आता दादा मा पोलीस स्टेशन दे कनी दादा आम्ही साधा सिंपल लोके आमले काहीच समजत नाही. आमना मायबाप म्हणत तेवढा शानानी कोर्टाने पायरी चढवणी ते आम्ही काय शाना नेतील आणि येडाबी नेतील आणि आमले त्या गोट मान काहीच समजत नाही. आम्ही काय पोलीस स्टेशन मा येतच नव्हती. बाई नवीनी बाप जलम मा पोलीस स्टेशन दे कनी बाई म्हणा मायबाप इथला हिवतात म्हणी बाईले इथला त्रास दिला त्यासनी. तिने माय सांगे मी केस टाकसू मी सांग तू केस टाक का काय बी टाक मीच तर येणार नाही म्हणे बाईले वाटलाय ते इथलंच सांगू मी दुसरं काहीच बोलू नाही. चला मग येतो आम्ही. तुम्ही आले असते तर बरं झालं असतं. नाही 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 मी पोलीस स्टेशननी पायरीत चढाव नाही. आवनी पाण्यावाला साबा साशे नाव पोलीस का हो दादा दादा पोलीस दादाला बी काय ऐकून नाही राहणं.
हो बोला बोला, काय म्हणता? त्यांनी पण अण्णा ना त्या सभास आहेत ना तुम्ही बहीण ना अंडोर. हो हो. तुम्ही कसं ओळखलं? म्हणे पण अण्णा ना आमनी घर नेहमी येत असत्या. मग मनबासा पोलीस आहे, मनबासा पोलीस आहे सांगतोस ना त्या. मग ते चेहऱ्यावरतून म्हणे म्हणतं त्या सांगत मामान का चेहराशी तुम ना ती. हा ना, काही नाही साधा माझा लोक येतोच दादा या. अशी काहीच नाही. आणि पोरले जे नाही ते आऊस मऊस करत त्या बेटो. आता तिने धोका दिला. आता माय बाप बी कोटे कोटे दगतीन. शिकी राणात बोजाई राणात ती राणात. ती बाई वावर माझा सो माणूस वावर माझा. त्या माय बाप कोटे कोटे दकाल जातीन. आता तोंडे बांधी बांधी पोरी गाडीसवर बट्टीस. ते कोणले काय माहिती पडस बरं. हो खरंच आहे, सगळीकडे तेच चालू आहे आता. समज ना लोके पोरी दकाल येतस ते पोरीवाला बारी भरतस. आणि त्याच पोरी बुर कशी पै जातीस तर त्या माय बाप बी गुच्चूप बट्टस. पण असं नाही एवढं तेवढं चांगलं जगून दकीस पटकरी लगीन कर देतील. मग ज्या शिकाणी राहतो शिकाडी त्यान त्यान घर. शिकाडा मा पडतस बटापाची बोटे काय सारखा नाही राहतस. आता ना पोरीस पोरी शेत नाही पोरेस पोरे शेतस. म्हणे मन आवरायचा पण जण नाही आवरावस. खरंय खरंय, आपली ओळख पण आहे असं काही नाही. ते लोक तर गरीबच दिसत आहे मला, त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना बोलायला नाही सुधरू लागलं. दादा आमना काहीच गुन्हा नाही होता. आमले माहिती बी नाही होतं दादा. ती आमले नाक कान मा सांगते तरी आम्ही तिला लगीन कर देतो. ती वजी मोठा धोका दिला दादा, वजी मोठा धोका दिला. पाहुणा बी येते ती नाही सांगे. मला शिकायचं आहे म्हणे, मला शिकायचं आहे म्हणे. तिने मजार मास पात्या पाठ टाका. ते काय करू दादा आम्ही. हो बरोबर आहे, आताच वातावरण खूप खराब आहे. जाऊ द्या तर करली तीन लगीन सोडा. जाऊ दे रे नाना भो, चिंता नको करू. आणि ओ बी तुम्ही चिंता नको करू. जाऊ दे तर असं समजिले ना मरे की तुम्ही करता मग काय करा ना. मरेल पुरवटी बहीण 2-3 बोंबलीले तू आणि श्री जातू आता दडमदडा मीठ नाकड आगली वानगली माराई कशी वाटी हो अक्का. राहू द्या ना मग काय करा ना. मग तू काय आता तू वावरशी वर पट तू काय घरी की जाशी आणि कोट जाशी कोट राशी. राहू द्या ना दुकानच नाही तर मंगलदार वाटी वापरली ना. काय नाही, तसा काय प्रॉब्लेम आला तर आम्ही तुम्हाला फोन करू, मग तुम्ही हजर राहा बरं का. बरं बरं दादा, काय हरकत नाही. तसं काही काम उदय ना ते मला फोन करा बस. अहो त्यांनी 1 महिना पहिलेच नंदुरबार येथे लव्ह मॅरेज केलेलं कोर्टात. असं का? बाई इथली काय हिंमत चालं. त्यांनी काय केलं, 1 महिना पहिले करून घेतलं. मग 3 महिन्याच्या आत नोटीस येते ना घरी, ते नोटीस यायच्या पहिलेच त्यांनी असा प्लॅन बनवला. असं केलं त्यांनी. नाहीतर दोघांच्या घरी नोटीस आल्या असत्या. मग अजून उघडकीच झाली असती, भांडणं झाले असते. म्हणूनच त्यांनी पहिले असं केलं. चला ना दादा मग घर चहा पाणी लिहा ना. नाही 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 नाही, आता नाही, आम्ही ड्युटीवर चहा पाणी नाही घेत. नाही नाही, येतो आम्ही. असं आहे का. काही नाही याद दे जात मग तुम्हाला मामा ते असले. हो नक्की, मामाचा तर फोन येत राहतो. 1-2 दिवसाआड फोन चालूच राहतो मामाचा. मग मामा त्या स्वभाव केला मजा नाही. हो. चला येतो आम्ही, करतो मी तुम्हाला फोन. हा तसं. हो दादा हो.